अभिनेता म्हणून मुळशी पॅटर्न ह्या माझ्या पहिल्या चित्रपटाचं ध्वनी संकलन जिथे झालं तिथे 7 वर्षांनी जाऊन कसं वाटलं हे मी पुढे सांगतो. पण आपल्या भारत देशाच्या दक्षिणेकडील शृंगेरी पीठाशी संलग्न असलेल्या जालना येथील श्री दत्ताश्रमात सलग 11 दिवस 19,666 रुद्रपाठाचे होम करून शेवटच्या दिवशी अग्निकुंडात असं म्हणून सगळी सामग्री टाकतात या अतिरुद्र यज्ञाची पूर्णाहुती झाली. आणि मग इथे भेटल्या त्या मिनी ब्लॉगच्या चाहत्यांना टिपून रात्रीच्या पहिल्या प्रहरात परतूर वरून आलेल्या मिनी ब्लॉगच्या चाहत्यांनी कौतुक करताच कुटुंब वत्सल असलेलो मी निशाचरासारखा प्रवास करत भल्या पहाटे कलेच्या माहेरघर असलेल्या पुण्यग्रामी पोहोचतात. तारखेने आलेल्या वाढदिवशी गजवदनाला वंदन करून अनेक कर्तृत्ववान कीर्तिवंत कलाकारांच्या पदस्पर्शाने आणि सुमधुर आवाजाने पावन झालेल्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा ध्वनी मुद्रणाच्या वास्तूत वक्तशीर असलेलो मी येताच अभ्यासू अभिनेत्री ही वेळेत पोहोचली. आणि ध्वनी यांत्रिकाने सगळी यंत्र सुसज्ज करताच वाढदिवसाच्या दिवशी काम करण्याचं सौभाग्य मिळालं म्हणून अभ्यासू अभिनेत्रीच्या वेळोवेळी मिळत असलेल्या मार्गदर्शनात आवाजासोबत पायांचा व्यायाम करत तळमळीने केलेलं काम उत्कृष्ट केल्याची पावती मिळताच काय सांगू राणी मला गाव सुटना या गाण्याच्या देखण्या नटीचा हसत निरोप घेऊन मी गावचा रस्ता धरला.